अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारा मस्त असा झणझणीत गरमागरम झुणका आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरिता आपल्याला एका कढईमध्ये जवळपास 1 ते 1.5 वाटी इतका तेल टाकायचं आहे. आता झुणका म्हटलं तर तेल थोडं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, ठेचलेला लसण आणि अद्रक टाकायचं. सोबतच 2 ते 3 हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया आणि जवळपास 3 ते 4 मीडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे टाकूया. आता कांदा आपल्याला अगदी छान तांबूस आणि सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा आहे. आता झुणका करत असताना आपल्याला कांद्याचा प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे. त्यामुळे झुणका अगदी छान खमंग आणि झणझणीत तयार होतो. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्याकरिता अर्धा चमच हळद, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि एक मोठ्या साईजचा आपल्याला अगदी बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आधी आपण सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया, छान ढवळून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जवळपास 2 ते 3 चम्मच इतका लाल तिखट घालायचा आहे. तुम्हाला झुणका कितपत करायचा आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखटाचा वापर करा. सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी छान पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आता आपले सर्व मसाले यामध्ये घालून झाले आहे. आपल्याला अगदी मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर या सर्व मसाले अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये छान शिजवायचे आहे. जर तुम्ही यामध्ये अगदी थोडं पाण्याचा जरी वापर केला तर आपण मसाला अजिबात जळत नाही. त्यामुळे आपल्याला यामध्ये अगदी थोडं पाणी टाकायचं आहे. तर याकरिता मी सुरुवातीला मसाला छान तेलामध्ये परतून घेतला. अगदी 2 मिनिटं शिजवून घेतला. आता पुन्हा आपल्याला यामध्ये थोडं मी पाणी घालणार आहे. कारण मसाला अगदी छान आपल्याला मऊसूत आणि छान अगदी असं तेल उतरेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता इथं पाणी घातल्यानंतर सुद्धा मी पुन्हा मसाला अगदी 1 ते 2 मिनिटं आपण शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. मसाला अगदी आपला मस्त तयार झालेला आहे. सर्व मसाले छान शिजलेली आहे. अगदी छान तेल उतलेलं आहे. आता सर्व मिश्रण छान एकदा ढवळून घेऊया आणि यामध्ये आपल्याला जवळपास 1 ते 1.5 वाटी इतका मी बेसन घालणार आहे. तर अशा प्रकारे इथं मसाल्यामध्ये आपण 1 ते 1.5 वाटी इतका बेसन घातलेला आहे. आता बेसन घातल्यानंतर आपल्याला अगदी गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी करायची आहे. कारण जेव्हा आपण बेसन घालतो कढईमध्ये तेव्हा खूप जास्त प्रमाणात तो कढईला चिकटतो. खूप लवकर खाली कढईला लागतो. त्यामुळे आपल्याला अगदी मंद आचेवर आपल्याला हा सर्व बेसन छान मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे. अगदी छान ढवळून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता सर्व बेसन अगदी छान मस्त असा मोकळा झालेला आहे. आणि या स्टेजवरच आपल्याला बेसन शिजवण्याकरिता अगदी थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर त्याकरिता इथं मी जवळपास अर्धा ग्लास इतका पाणी टाकलेला आहे. खूप जास्त प्रमाणात पाणी टाकू नका. जर खूप जास्त पाणी झालं तर बेसन अगदी मोकळा होणार नाही. तर त्याकरिता अगदी थोडंसं आपल्याला सुरुवातीला पाणी टाकायचं आहे. तर इथं मी अर्धा ग्लास इतका पाणी टाकला. पाणी टाकल्यानंतर तुम्हाला बेसन पुन्हा छान ढवळून घ्यायचं आहे. सुरुवातीला अगदी बेसन चिकटसर वाटतो, पण जेव्हा तो जवळपास 5 ते 6 मिनिटानंतर आपल्याला हा बेसन शिजवल्यानंतर अगदी छान मऊसूत आणि मोकळा होते. तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता बेसन अगदी चिकटसर वाटत आहे खूप असा. पण आपण याला अगदी 5 ते 6 मिनिटं जवळपास शिजवणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी पाणी टाकल्यानंतर बेसनाला अगदी छान ढवळून घेतलं आहे. आता आपल्याला हा बेसन अगदी मंद आचेवर पूर्णपणे मंद आचेवर बेसन जवळपास 5 ते 6 मिनिटं अगदी वाफवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी छान बारीक कट केलेला कोथिंबीर टाकलेला आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण हा बेसन जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी शिजवून घेऊया. तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. मध्यंतरी मी 1-2दा बेसन छान ढवळून घेतलं होतं. आता इथं तुम्ही बघू शकता बेसन हलका घट्टसर झालेला आहे. तरी पण आपण बेसन पूर्णपणे शिजलेला नाही आहे. याला आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहोत. तर अशा प्रकारे एकदा मी बेसन छान ढवळून घेतलं आहे.
एकजीव करून घेऊया आणि पुन्हा बेसनाला आपण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवूया. तर अशा प्रकारे इथं पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच बेसन शिजवून घेतलं. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त बेसन आपला खमंग आणि झणझणीत शिजलेला आहे. अगदी छान मोकळा आणि मऊसूत झालेला आहे. खूप जास्त ड्राय नको किंवा खूप जास्त गिलसर नाही आहे. तर अशा प्रकारे हा जे आता बेसन जरी तुम्हाला पूर्णपणे मोकळा वाटत नसेल तरी अगदी 2 ते 3 मिनिटानंतर हा बेसन अगदी छान मोकळा आणि मऊसूत असा आपला तयार होणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटानंतर बेसन आपला मस्त असा मऊसूत आणि मोकळा मोकळा तयार झालेला आहे. या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि इथं आपला मस्त असा झणझणीत गरमागरम झुणका तयार आहे. तर अशा प्रकारे यावर अगदी मस्त असा पुन्हा थोडा आपण बारीक कट केलेला कोथिंबीर घालूया आणि पूर्णपणे इथं आपला झुणका तयार आहे. तर अशा प्रकारे मस्त गरमागरम भाकरीसोबत हा झुणका एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.